नमस्कार, मी पंजाब टेक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका चिलो जिल्हा परभणी 10, 11, 12, 13, 14 पर्यंत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास 12 तारखेपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. पण सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो. राज्यात सांगायचं झालं तर पाऊस नेमका कुठं कुठं पडणार आहे. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, तसेच नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, तसेच संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, लातूर, धाराशिव त्याच्यानंतर तो पाऊस सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये म्हणजे 12 तारखेपर्यंत चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात सांगायचं झालं तर नंतर 14च्या नंतर परत राज्यामध्ये 15, 16, 2-3 दिवस थोडी विश्रांती राहील. पण 18, 19च्या नंतर परत राज्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यांनो, शेतात पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये एक ओल असले तर पेरणी करायला काही हरकत नाही. आणि आता ह्या मी ज्या भागात आहे, मी आहे पंढरपूर भागामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास आता आज 9 जूनपासून 9, 10, 11, 12पर्यंत आणखीन निकडल्या भागामध्ये 2 वेळेस चांगला वडे नाले वाहतील असा सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. सांगलीकडे पडणार आहे, साताऱ्याकडे पडणार आहे, पुण्याकडे पडणार आहे, नगरकडे पडणार आहे, बीडकडे पडणार आहे, परभणीकडे पडणार आहे, नांदेडकडे पडणार आहे, लातूरकडे पडणार आहे, धाराशिवकडे पडणार आहे, जळगाव, धुळे, नाशिक भागाकडे पडणार आहे, मुंबईकडे देखील राहणार आहे, कोकणात देखील राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.